नमस्कार. 74th इंडिपेंडन्स डेच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आज आपण खूप स्पेशल एपिसोड करणार आहोत. या स्वतंत्र दिनामध्ये या स्वतंत्र भारतात आजही लोक पाण्यासाठी वणवण भटकताना दिसतात किंवा काही ठिकाणी अगदी 24 तास पाणी असतं. पण इतकी तफावत का? आणि पाणी मिळून सुद्धा किंवा पाणी आपल्यापर्यंत पोहोचून सुद्धा आपण त्याचा योग्य वापर करतो का? आपण त्याचा आदर करतो का? आपण निसर्गाची काळजी घेतो का? हे सतत प्रश्न असतातच आणि आपण ते करत नाही म्हणूनच या खूप वेगवेगळ्या समस्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि त्याच्याच वर आज एक खूप सुंदर उत्तर असं म्हणणार नाही, पण त्याच्यावर भाष्य करणारी एक व्यक्ती आज आपल्या इथे आहे. ही व्यक्ती तिची जी तळमळ आहे पाण्याबद्दलची ती तिने सोशल मीडियावर व्यक्त केली आणि एका एका छोट्या कम्युनिटी पेजमधून तिने आज अख्खी ऑर्गनायझेशन उभी केली आहे. तिची ती पाण्याची तळमळ, तिच्याबद्दल केलं जाणारं भाष्य किंवा तिचं ते काम, ते आज किती लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. असंख्य फॉलोअर्स तिला जॉईन झालेले आहेत आणि तिचं काम ते पुढे नेत आहेत. तर हीच सोशल मीडियाची ताकद आज आपण तिच्याचकडून जाणून घेऊया आणि जाणून घेऊया तिची ती पाण्याबद्दलची तळमळ आणि पाण्याबद्दलची तिची एक वेगळी कहाणी. स्वागत करूयात बेळगावची वॉटर वुमन आरती भंडारे हिचं. आरती, खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा हॅपी इंडिपेंडन्स डे. तुला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तू जे काम करतेयस ते खरोखर इतकं इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांच्या. आणि तू खूप एक सुंदर मेसेज देऊन जातेस तुझ्या कामामधनं. आपण ते जाणून घेणारच आहोत आपल्या एपिसोडमध्ये. पण मला सांगायला अतिशय आवडेल की तू खरोखर बेसिक गरजांवरती काम करतेस. म्हणजे अन्न, पाणी, निवारा हे 3 आपल्या गरजा, ज्या बेसिक गरजा आहेत त्याच्यामध्ये पाणी हा जो ही जी गरज आहे आपल्याला, मूलभूत गरज आहे, तर त्या मूलभूत गरजांवरती तू काम करतेस. तर मला तुला विचारायचं आहे की याची सुरुवात कुठून झाली? डेटेड बॅक टू 1998 म्हणा. मी 8वीत होते आणि तुम्ही म्हणाल की इतक्या जुन्या आठवणी कशा आहेत, दॅट कॅनॉट बी द रिझन. पण 1998 मध्ये भूकंप आला होता. आम्ही तोपर्यंत बिल्डिंगच्या खाली विहीर होती, तिकडे आम्ही पाणी ओढायचो. म्हणजे लिटरली व्हॉट वी से ड्रॉइंग वॉटर फ्रॉम द वेल. आजकाल सगळ्या विहिरींना मोटर पंप लागलेली असते, सो मुलांना कळत नाही पाणी कुठून येतं. पण आम्ही ती विहीर ओढायचो. 2-2 बादल्या आम्हाला मिळायचे आणि वी वर सॅटिस्फाईड विथ इट. आणि त्या वर्षी इतका मोठा भूकंप आला होता की आमच्या विहिरीचं आणि ड्रेनचं पाणी मिक्स झालं होतं. त्यावेळेला फिल्टर सिस्टम असं काहीही नव्हतं. आणि आय रिमेंबर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, जी नानावाडीमध्ये आहे, त्यांचं एक लक्ष्मीचं देऊळ होतं आणि तिथे एक नळ होतं. सो दे परमिटेड अस की तुम्ही 2 घागरी प्यायचं पाणी इकडनं घेऊन जाऊ शकता. सो दॅट वॉज अ ट्रिगर पॉइंट. पण मला वाटतं त्यावेळेला आम्ही अभ्यासात आणि बाकी इतर गोष्टींमध्ये इतकं बिझी होतो की दॅट बिकेम अ डॉर्मेंट मेमरी. पण ती ट्रिगर कधी त्याचं म्हणजे इट डिडंट डाय, ते कधी मेलं नाही. इट वॉज देअर, इट वॉज डॉर्मेंट. आणि 2015 साली ज्या वेळेला बेळगाव इज सपोजिडली अ व्हेरी वॉटर रिच सिटी म्हणतात, त्या वर्षी सुद्धा अँब्युलन्स आणि पोलीसच्या गाड्यांपेक्षा वॉटर टँकर्स असे फिरत होते खूप. आणि आय वॉज स्टील ते अजून ती मेलेली जी आठवण होती ती अजून जिवंत झाली नव्हती. आणि ज्या दिवशी माझ्या आई वडिलांनी 800 रुपये भरून घाण पाण्याची टँकर विकत घेतली, त्यावेळेला मला वाटलं मी त्यांना पैसे देऊ शकते, 1 दिवसाचे, 2 दिवसाचे. आणि ज्या वेळेला पाणीच संपणार त्यावेळेला माझी पूर्ण प्रॉपर्टी सुद्धा मी जर काढून त्यांना दिली तर त्यांना पाणी मिळणार नाही. आणि मी आधीच एकदा मेन्शन केलंय की जसं देवानी मला ना ही पुश्ड मी इनटू इट, की मी माझ्या मुलाला टब बाथ देत होते विथ अ जकुझी. आणि माझ्या तेवढ्यात आईचा फोन आला की पाणी संपलंय, तर आम्ही तुझ्या घरी येऊन राहू का 1-4 दिवस. आणि त्यावेळेला आय वॉज लाईक, मी आणि ते राहतात इकडनं अगदी 10 मिनिटाच्या रस्त्यावर. आणि मी म्हंटल मी माझ्या मुलाला एवढ्या टब मध्ये 100 ते 200 लिटर पाणी वेस्ट करून आंघोळ घालतीये आणि तिथे प्यायचं पाणी नाहीये.
सो त्या दिवशीपासून जो तो जकुझी बंद आहे, आज तारीख 2020 15 ऑगस्ट, तो टब आम्ही परत यूज केलेला नाही आहे. तो दॅट वॉज द इम्पॅक्ट आणि तो ट्रिगर होता. कुठे ना कुठे रिअलाइज, मला गिल्टी वाटलं की व्हॉट एम आय डुईंग. जसं आपण स्वतःला सुशिक्षित म्हणतो, आपल्याला बेसिक रिसोर्सेस वी कॅनॉट आयडेंटिफाय काय आहेत, तर आमच्यावरती लिटरली म्हणजे शेम ऑन मी असं मला वाटलं. सो दॅट वॉज द ट्रिगर. 2015 मार्च महिना होता. बापरे बापरे. म्हणजे सिरियसली की एखादी गोष्ट आपल्या किती जिव्हारी लागू शकते आणि त्याचा म्हणजे असं म्हणतो ना आपण की ठेच लागल्याशिवाय पुढे जाता येत नाही, तशी ती मे बी येस. ठेच होती. आणि त्याच्यानंतर तू स्टार्ट केलंस आणि हाऊ यू स्टार्टेड, म्हणजे सोशल मीडिया तुझ्या आयुष्यात कधी आला आणि वाय यू हॅव चोजन सोशल मीडिया बेसिकली. सो प्रेक्षक हो, जसं तू म्हटलं, ह्या पॉइंटला प्लीज लॉग आउट करू नका. लिसन टू दिस स्टोरी बिकॉज इट इज रिअली इंटरेस्टिंग. 2010 मध्ये माझा मुलाचा जन्म झाला. त्यावेळेला मी त्याचे फोटोज किंवा त्याचे माइलस्टोन्स रेकॉर्ड करून किंवा फोटोज काढून आय टू पोस्टेड ऑन फेसबुक. आणि मग सगळे लोक थम्स अप आणि कॉंग्रॅच्युलेशन. आणि आय वॉज रिअलायझिंग की बाबा जितके मेसेजेस यायचे, जितके लाईक्स यायचे, आय वॉज व्हेरी हॅपी की हा, दॅट इज हाऊ सोशल मीडिया स्टार्टेड. 2012-2013 दॅट वेंट ऑन हॅपनिंग. मग आय वेंट टू से लडाखला गेले, मी तिकडचे फोटोज पोस्ट केले. माझी फ्रेंड सिंगापूरला गेली, तिथे त्यांनी फोटोज पोस्ट केले. सो इट स्टार्टेड बिकमिंग लाईक मी बेटर देन यू कॉम्पिटिशन. अच्छा, येस. तू फोटोज घातलेस, मी माझ्या नवीन घराचे फोटोज घालणार. अच्छा, मी माझ्या कारचे फोटोज. बिकेम And लाईक अ how many कॉम्पिटिशन. likes and how many likes How and many how many. likes and shares? Yes. Hmm. आणि my husband is just opposite, he used to laugh at me. आणि I used to tell him की हे माझं लाईफ आहे यार, you live your life. He is not on Facebook, म्हणजे he's just there as a silent observer. आणि प्रत्येक दिवशी तो डीपी चेंज करायचा, कव्हर, आणि आफ्टर एव्हरी 1 मिनिट वेट, कोण लाईक केलं का, कोण लाईक केलं का. दॅट वॉज सोशल मीडियाचं डेफिनेशन फॉर मी. तो सोशल मीडिया म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ फेसबुक इज जिमचे फोटोज घालायचे, ह्याचे फोटोज घालायचे, त्याचे फोटोज घालायचे. 2015 मध्ये काय झालं, वेन आय वॉन्टेड टू रीच आउट, असं असतं ना की एका मुख्या माणसाला जेव्हा आवाज येतो आणि ही वॉन्ट्स टू स्पीक, हा, आणि जेव्हा ही डझंट नो काय करायचं तेव्हा तो ओरडतो, ही स्पीक्स, ही शाउट्स, पण कोणी ऐकून बाजूला आजूबाजूला नसतं. सो व्हॉट टू डू, मला बोलायचं होतं. आणि त्यावेळेला असं झालं होतं की हिचं फेसबुक प्रोफाईल मध्ये फक्त फोटोज दिसतील किंवा हिचे ट्रिप्स आणि ऑल दॅट. म्हणून मी सुरुवातीला एकच व्हिडिओ असा टाकला, एक पोस्ट टाकली, दॅट इज इन द मंथ ऑफ जून 27. अजून पाऊस नाही आला होता. आणि मी घातलं होतं की डिअर फ्रेंड्स, ट्राईंग टू गेट इन टू अ न्यू व्हेंचर, असं मी इंग्लिश मध्ये लिहिलं होतं की यावर्षी पाऊस पडलेला नाहीये. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव अंडरस्टूड ऑर ऑब्झर्व्ड इट. आणि मला एक अवेअरनेस कॅम्पेन सुरू करायचं आहे. सो हाऊ मेनी ऑफ यू आर विथ मी. त्या पोस्टला 9 लाईक्स आले होते फक्त, आणि माझे फ्रेंड्स होते 3,500, पण आय जस्ट गॉट 9 लाईक्स. इट वॉज द मोस्ट डिस्करेजिंग. आणि म्हणजे तेव्हा मला कळालं की व्हॉट एक्झॅक्टली मी आतापर्यंत सोशल मीडिया बरोबर म्हणजे माझ्याकडे बिर्याणीचा राईस होता, आय हॅड मसाले, पण मी खिचडी बनवली. आय कुड हॅव प्रिपेअर्ड बिर्याणी आउट ऑफ इट. यू अंडरस्टँड अॅनॉलॉजी. मग मी एक पेज ओपन केला आणि आय डिडंट नो व्हॉट टू नेम दॅट पेज. त्यावेळेला फक्त डोक्यात इतकं होतं की पाणी वाचवा, सेव्ह वॉटर, सेव्ह अ लाईफ. सो मी सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ असं त्या कम्युनिटीचं नाव ठेवलं. मी एकटेच ऍडमिन होते आणि डेली मी इकडनं तिकडनं इन्फॉर्मेशन घेऊन आय टू स्टार्ट शेअरिंग. कधी कधी तरी आय टू गेट 0 लाईक्स, म्हणजे इफ देर इज एनी नंबर बिलो 0, ते पण तितके पण लाईक्स मला मिळाले आहेत, लाईक -1, -2. कोणी दखलही घेतली नाही, कोणाच्या लक्षातही आलं नाही ऑल दिस इज हॅपनिंग. आय डिडंट स्टॉप. तरी आय वेंट ऑन कंटिन्यूइंग की काय होतं ते होते. नंतर आय वॉज जॉईन बाय 14 पीपल की आम्ही पण तुला जॉईन होऊ. पण देअर इंटेन्शन वॉज नॉट टू ब्रिंग अबाउट अ चेंज. त्यांचं इंटेन्शन होतं की हा, मी एका कॅम्पेन मध्ये आय एम अ मेंबर इन वन ऑफ द कॅम्पेन्स, मी ऍडमिन आहे किंवा मी मॉडरेटर आहे, मी एडिटर आहे. माझं इंटेन्शन वॉज टोटली डिफरंट. सो मग मी काय केलं, त्या वर्षी गणेश चतुर्थी 27 सप्टेंबर, आय डोंट नो द डेट एक्झॅक्टली, आम्ही मोठे मोठे होर्डिंग्स केले आणि त्याच्यावर असे खूप डिस्ट्रेसिंग पिक्चर्स घातले की एक बाई कळशी घेऊन चालतीये, हे एक मुलगा पाण्यासाठी रडतोय, व्हेरी डिस्ट्रेसिंग. ते बघितल्यावर आपल्याला स्वतःला लाज वाटू दे. आणि अशा पोस्टर्स मी पूर्ण बेळगावात लावले आणि त्याचा खर्च होता 35,000. आणि ते सगळे पैसे मी माझ्या
आय एम टेलिंग ऑल दिस थिंग्स. असं म्हणू नये की एवढे पैसे खर्च केले, पण आय एम टेलिंग ऑल दिस थिंग्स कारण दॅट वॉज माय लेवल ऑफ सिरियसनेस. आणि मी करेक्ट. पूर्ण बेळगावात ते बॅनर्स लावले आणि दुसऱ्या दिवशी ते बॅनर्स चोरी पण झाले. ओ. बिकॉज बापरे. फ्लेक्स हा. हा. सो लोकांनी ते प्लॅजरिझम. घेऊन येस, दे स्टार्टेड युझिंग दॅट बॅनर्स आणि ऑल दॅट त्यांच्या घराच्या खापऱ्यावरती किंवा भाजीवाल्यांनी आपल्या ह्याच्यावरती टू सेव्ह देमसेल्फ फ्रॉम वॉटर ऑर वॉट एव्हर त्यांनी युज केलं. पण एक दोन न्यूजपेपर्सनी त्याची दखल घेतली आणि न्यूजपेपरमध्ये ते कव्हर झालं होतं की असं असं ही बाई जाऊन करतीये. वी डिड इट विथ हेल्प ऑफ 14 पीपल. आणि नंतर जेव्हा ते फोटोज मी थोडासा मसाला मिरची ऍड करून फेसबुकवर माझ्या पेजवर घालायला लागले, तेव्हा ऍक्च्युली इट वॉज लाईक झट से चल पडी, रुकी रुकी ती जिंदगी झट से चल पडी, व्हॉट एव्हर. आणि आफ्टर दॅट आय डिडंट स्टॉप. मी प्रत्येक दिवशी, लिटरली प्रत्येक दिवशी विदाउट फेल, आता जसं आपण डीपी व्हॉट्सअपवरती विदाउट फेल काही जण चेंज करतात, म्हणजे काही येऊ दे, फ्लड्स येऊ दे नाहीतर फॅमिन व्हॉट एव्हर, ते आपलं डीपी चेंज करतातच. अशी एक 10% लोक असतात आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये. तसं मी प्रत्येक दिवशी विदाउट फेल, म्हणजे काही असू दे, पण त्या दिवशीचा पोस्ट हा सकाळी 10 वाजता पोस्ट व्हायलाच हवा. आणि मी इतकं हॅमरिंग केलं थ्रू फेसबुक की शेवटी लोकांनी म्हटलं की बंद कर, आम्ही आता पाणी प्यायचं पण बंद करायचं का. सो ऍक्च्युली मी तसं मी लोकांचं त्या प्रश्नाकडे आता येणारच आहे. मला अजून एक या काळामध्ये म्हणजे रिलेटेड टू दिस COVID-19 अँड ऑल करोना सिनारिओ, लोक म्हणतात की हात धुवा, भरपूर हात धुवा, म्हणजे बाहेर जाऊन आला हात धुवा, अर्धा तासाने हात धुवा, 1 तासाने हात धुवा. पण पाणी कसं वाचवायचं या सगळ्यामध्ये? कारण म्हणजे हात धुण्यामध्ये जर सगळं पाणी निघून गेलं तर पुढे काय करणार? हा पण म्हणजे करोना जाईल निघून, पण पाणी प्रश्न राहील समोर, त्याचं काय? नाही, एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. आणि मी करोना ज्या दिवशी लॉकडाऊन अनाऊन्स केलं होतं त्या दिवशी मी अगेन माझ्या फेसबुक प्रोफाईलवरच हे पोस्ट केलं होतं, हाऊ यू सपोज टू वॉश युअर हँड्स. आय एम अ डेंटिस्ट, सो आम्ही सर्जरीजच्या आधी आम्हाला सांगायचे की असं एक देर इज अ वे ऑफ प्रोटोकॉल ऑफ वॉशिंग युअर हँड्स. पण आम्हाला तेव्हाही सांगितलं गेलं होतं की जेव्हा तुम्ही हात स्क्रब करताय द टॅप शुड बी ऑलवेज ऑफ. आपल्याला Correct. स्क्रबिंग करताना पाणी सुरू ठेवायची गरज नाहीये. जसं आपण नेव्ही शॉवर, हॅव यू हर्ड ऑफ व्हॉट इज नेव्ही शॉवर? आता आम्ही शॉवर यूज करून आंघोळ करतो. यू डोंट नीड टू कीप द शॉवर ऑन ऑल द टाइम. तुम्ही स्वतःला भिजवा, साबण लावा, लॅदर युअर सेल्फ आणि परत एकदा शॉवर ऑन करून फिनिश इट. यू डोंट हॅव टू कीप द टॅप ऑन. आता करोनामुळे सगळ्यांनी म्हटलं आता आपण पाणी वेस्ट करू शकतो, ऍज इफ दे हॅव गॉट अ लेजिटिमेट रिझन की आपण आता पाणी वेस्ट करायलाच हवा. पण हू टोल्ड यू की इफ आय गिव्ह यू 5 लिटर्स, मी 1 लिटर मध्ये माझे हात स्वच्छ करून दाखवू शकते. आय एम अ डॉक्टर, मला माहिती आहे कसं हायजीन मेंटेन करायचं, पण त्यासाठी पाणी खर्च करायलाच हवं असं नाहीये. एक्झॅक्टली. Yeah. Coming back to again social media and your work. बर मला सांग, हे पाण्याबाबतीत तू बोलायला चालू केलं सोशल मीडियावर आणि त्याच्यानंतर फक्त पाण्यापुरती सीमित नाही राहिलीस तू, म्हणजे त्याच्याही पलीकडे जाऊन तू अजून काय काय केलंस तेही आम्हाला सांग. अच्छा, सो आपण जेव्हा म्हणतो की स्वयंपाक, आय एम गिव्हिंग यू दिस ब्रॉड अॅनॉलॉजी बिकॉज मोस्ट पीपल कॅन रिलेट टू. स्वयंपाक म्हणजे फक्त डाळ आणि भात, झुणका भाकरी नाही. सो वेन यू से कुकिंग, त्याच्यामध्ये लॉट ऑफ थिंग्स जे डायरेक्टली और इनडायरेक्टली आर इन्व्हॉल्ड इन कुकिंग. तसं सिमिलरली मला एक कळालं की फक्त टॅप बंद करणे किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे किंवा वॉशिंग मशीनचं पाणी बाथरूम मध्ये युज करणे, दॅट तिथपर्यंत वॉटर कन्झर्वेशन सीमित नाहीये. दॅट इज नॉट द रिस्ट्रिक्शन. नंतर मी जेव्हा रिसर्च केला, आय अटेंडेड अ लॉट ऑफ सेमिनार्स, खूपशे पुण्यामध्ये, मुंबई, बँगलोर इथे जाऊन मी आपले नॉट वेबिनार्स, त्यावेळेला प्रॉपर कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स असायचे. माणसांना भेटायची तेव्हा भेटायचे या. सो तिथे जेव्हा मी अटेंड केलं, आय रिअलाइज की 90% लोक वेस्ट मॅनेजमेंट नीट करत नाहीत आणि त्यामुळे वॉटर कन्झर्वेशन बिकम्स मोर डिफिकल्ट. आता सपोज तुमच्याकडे सुद्धा इफ यू हॅव ओला कचरा आणि सुका कचरा आपण एकत्र मिक्स करतो आणि वी थ्रो इट, रस्त्यावर फेकून देतो, लिटरली रस्त्यावर फेकून देतो.
जेव्हा आम्हाला आपल्या कचऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, तेव्हा तो बाहेरचा माणूस ज्याचा पगार 2-3 हजार असेल, तो माणूस आमच्या कचऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी का का घेणार? घेणे? करेक्ट. लोकांना कळत नाही. सो मग तो काय करतो, तो तिकडचा कचरा उचलतो. आणि एक व्हिडिओ सर्क्युलेट झाला होता जिथे आपल्या बेळगावमध्ये एक नदी आहे, आय वोंट टेक द नेम ऑफ दॅट नदी, कारण तिकडचं पाणी आम्ही पितो. आणि त्या नदीमध्ये मी बघितलं की गार्बेजची ट्रक अनलोड केली होती. बापरे, भयानक आहे हे. हा, सो असलेलं भयानक, सो असलेलं पाणी जे रेडी तुम्हाला फ्रेश वॉटर मिळतंय, तुम्ही ते घाण करताय. सो आय रिअलाइज की जेव्हा तुम्ही आपलं वेस्ट मॅनेज करता तेव्हा वॉटर पोल्युशन होत नाही आणि मग स्केर्सिटी निर्माण होत नाही. ते पूर्णपणे इट गेट्स सर्क्युलेटेड. सेकंड, मी दुसरी गोष्ट सुरू केली. आय रिअलाइज की तुला आठवत असेल, बँगलोरमध्ये बेलंदूर लेक आहे, तिथे अचानक आग लागली होती आणि फोम आला होता आणि लोक तिथे अजून सेल्फीज घेत होते. मिरेकल मिरेकल म्हणून. इट वॉज नॉट अ मिरेकल, इट वॉज नॉट, देवानी वरून काय आशीर्वाद नाही दिला होता. आपल्या डिटर्जंट्स आणि होम क्लिनिंग प्रोडक्ट्स मध्ये भरपूर फॉस्फेट्स असतात आणि खूप केमिकल्स असतात. विथ स्टार्ट हे लॅदर जे फॉर्म होतं, आग लागणं, त्याला पाण्याला आग लागली. इट इज नॉट अ मिरेकल, इट इज केमिकल्स. सो मी तेव्हा रिअलाइज केलं की आपलं पाणी जे ऍक्च्युली सीवेज ट्रीटमेंट होऊन गेलं पाहिजे नदींमध्ये, ते जात नाही, असंच जातं. सो सोर्स मध्येच आय स्टार्टेड कटिंग इट. सो मागची 2 वर्षापासून, 2.5-3 वर्षापासून माझ्याकडे हार्पिक, ब्लीच, डिटर्जंट्स किंवा वॉशिंग भांडी घासण्यासाठी जे विम आणि व्हॉट एव्हर, हे सगळे माझ्याकडे नाहीये. मी स्वतः घरी बायो एन्झाइम्स तयार करते विथ द हेल्प ऑफ सिट्रस पील्स. बेसिकली व्हिनेगर आपल्याला माहिती आहे, इट इज व्हेरी गुड फॉर यूज. व्हिनेगर खूप वर्षापासून यूज करतात. सो मी ते यूज करते. त्यांनी ऍटलिस्ट मला, आय हॅव अ फिलिंग की सॅटिस्फॅक्शन की ऍटलिस्ट माझ्या घरातनं फॉस्फेट्स नदीत जात नाहीये. सो एव्हरीथिंग इज डायरेक्टली रिलेटेड टू वॉटर. आता त्या नदीचं पाणी तू पिणार आहेस का? नाही. जर ती नदी साफ असती, आपण त्या नदीतलं पाणी प्यायलो असतो. पण बिकॉज ऑफ पोल्युशन वी आर नॉट एबल. सो अगेन रिलेटेड टू वॉटर. आणि तिसरी आणि खूप महत्वाची, इट वॉज अन एनलाइटनमेंट फॉर मी, जेव्हा मला कळलं की आपण झाडांना पाणी पाजत नाही, आपण त्यांना पाणी घालून मारतो लिटरली. बिकॉज आपण इतके वी यूज केमिकल्स. आता फॉर एक्झाम्पल, इफ यू गो टू अ चायनीज, ऍक्च्युली चायनीज इज अ शिवी आजकाल, आय वुडंट से चायनीज. तू काहीतरी अजिनोमोटो असलेलं पदार्थ जर खाल्लं, से मंचुरी, खूप अजिनोमोटो असलेलं, तुला कंटिन्युअस ताण लागते आणि ती ताण भागतच नाही, तू कितीही पाणी पी. हॅव यू ऑब्झर्व दॅट? आपण जेव्हा चायनीज खातो स्पेशल, आपल्याला खूप ताण लागते. We सो used to eat सेम थिंग इज, Chinese before at बेळगाव. तेव्हा खूप असं व्हायचं, म्हणजे सगळ्यांना होतं. प्रचंड इट इज व्हायचं. बिकॉज अजिनोमोटो. येस. सो सेम थिंग इज विथ प्लांट्स. आपण त्यांना केमिकल्स घालतो इन द नेम ऑफ फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स, आणि मग ते झाडं पाणी खूप मागतात. वी डिडंट, इतके वर्ष कोणी ते रिअलाइज केलं नाही. सो देन आय केम टू पुणे, आणि गुरुजी सुभाष पाळेकर म्हणून पद्मश्री अवॉर्डी आहेत, आणि त्यांचे जे मेथड्स आहेत, ऍब्सोल्युटली झिरो बजेट, फक्त देसी गाईचं शेण आणि गोमूत्र युज करून तुम्ही ते केमिकल ऍट द सोर्स कट करता, तेव्हा झाडं पाणी मागतच नाहीत. जमिनीतनं पाणी शोषून घेतात, किंवा मॅक्सिमम 20-30% आपण जे युज करतो. दॅट वॉज द मेजर ब्रेक थ्रू. म्हणजे जर इरिगेशनसाठी आपल्या देशात 60-70% इरिगेशनसाठी युज केलं जातं पाणी, मेजर. आणि जर तिथे आपण पाणी लिमिट करू शकलो, तर ऑल ऑफ अस विल हॅव लॉट ऑफ वॉटर टू ड्रिंक. म्हणून मी तिथे कंटिन्यू केलं. सो सध्या मी माझे डेंटल इन्स्ट्रुमेंट्स टाकून मी शेणामध्ये बुडलेली असते. आताच आय प्रिपेअर्ड 200 लिटर ऑफ दॅट खत, आणि मी फार्मर्सना फ्री मध्ये देतीये की तुम्ही ते वापरायला तुम्ही सुरू करा. सी वापरा. द डिफरन्स. एकदा यू सी द डिफरन्स, दे विल नेव्हर मूव्ह टू केमिकल्स. येस. मी एकदा खूप सुंदर हे मेजर होते वेस्ट मॅनेजमेंट. मी एकदा खूप सुंदर एक स्टेटमेंट ऐकलं होतं की आपली जी जमीन असते, त्या जमिनीला एका स्त्रीप्रमाणे वागवा. म्हणजे जमिनीतून झाडं येतात, म्हणजे जमिनीच्या पोटातून बाळ जन्माला येतं. असं जेव्हा प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक माणूस त्याच्याकडे बघायला लागेल, तेव्हा शेती खरंच समृद्ध होईल, असं मी कुठेतरी वाचलं होतं. आणि मला ते इतकं आवडलं होतं.
एनिवेज पण मला अजून एक तुला विचारायचं की यू आर अ डेंटिस्ट यार, कम ऑन. म्हणजे तू प्रॅक्टिस करू शकली असतीस व्यवस्थित, एक छान सेटअप असला असता तुझा. म्हणजे ते प्रत्येक डॉक्टरचं एक स्वप्न असतं, पण तू हे सगळं बाजूला ठेवलंस आणि यू आर व्हॉट यू आर डुईंग. म्हणजे असा प्रश्न तुला खूप जणांनी विचारला असेल. पण इथे ती प्रत्येक स्टोरी तू माणूस. सांगू. हे बघ, 32 दात असतात, आजकाल 28 असतात, कारण देवालाही कळालेलं आहे की आमच्याकडे अक्कल नाहीये. सो अक्कलदाड आजकाल कुणाला येत नाही. सो वी हॅव 28 टीथ. सो ते आता 32 दातांपैकी एक जरी दात तुटला तर लॅबोरेटरीमध्ये तू एक असा दात तयार करू शकतीस की जो खऱ्यापेक्षा जास्त खरा वाटतो. सो आजकाल जे लेटेस्ट जे आपण बनवतो ना डेंचर्स, किंवा तू सांगू शकणार नाहीस कुठला खरा दात आहे, कुठला आर्टिफिशियल दात आहे. आर्टिफिशियल दाताची स्ट्रेंथ इज इवन मोर दॅन द नॅचरल टूथ. इतकं ऍडव्हान्स झालंय डेंटिस्ट्री. पण अनफॉर्च्युनेटली विहीर जर कोरडी पडली किंवा विहिरीतलं पाणी गेलं तर कुठल्याही लॅब मध्ये तू एक ड्रॉप पाणी सुद्धा तयार करू शकत नाहीस आर्टिफिशियली. सो आता मला तू सांग की मी डेंटिस्ट्री कंटिन्यू करायला हवं होतं की मी ह्या फील्ड मध्ये येऊन खूप चांगलं काम केलं. यू आर डुईंग फॅब्युलस जॉब. दॅट्स काय म्हणतात त्याला, तर काही म्हणजे दुमतच नाहीये कुणाचं. पण एनिवेज, पण मला खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत तुला या सगळ्या कामासाठी. कारण कोणी असं धजत नाही की सोशल ऍक्टिव्हिझम हे इतक्या पटकन स्वीकारणं आणि त्याच्यामध्ये पॅशनेटली काम करणं विथ द हेल्प ऑफ सोशल मीडिया हे पटकन कोणी करायला मागत नाही. मला तुला असं विचारायचं आहे की सोशल मीडियावर तू आलीस, तुझं कम्युनिटी पेज तयार झालं, सगळं तू त्याच्यावर पोस्ट टाकत गेलीस, पण तू पोचलीस कसं लोकांपर्यंत? म्हणजे तुझं काम वाढत कसं गेलं आणि त्याचा तुला फायदा कसा झाला आणि या सोशल मीडियाने तुला काय दिलं? तो 2015 मध्ये मारुती गल्लीमध्ये एका गणपतीचा मंडप होता. असतात ना खूप गणपती मंडळs असतात. सो तिथे त्यांनी एक 11 दिवस प्रोग्राम्स ठेवतात. आज डान्स प्रोग्राम, आज आणि कल्चरल ऍक्टिव्हिटी, सिंगिंग, वॉट एव्हर. तर आम्ही ऍज इन मी एका माणसाला रिक्वेस्ट केली की आपण एक अवेअरनेस ठेवूया. आणि मी काय म्हंटल, हे बघा तुम्ही जर असं काहीतरी प्रोग्राम ठेवलं ना तर तुमच्या मंडळाला प्राइज मिळेल. ही वॉज नॉट इंटरेस्टेड. पण आय सेड की तुम्ही असं काही प्रोग्राम ठेवलं ना की तुमचं ग्रुप विल बी डिफरंट फ्रॉम दी अदर्स. तुमच्या ग्रुपला जास्त ओळख मिळेल. आणि तसंच झालं. ही इन्व्हायटेड मी आणि माझी मैत्रीण गेलो आणि 12 बायका होत्या फक्त, जास्त बायका नव्हत्या. आणि सगळे इकडे तिकडे बघत होते, कोणी आमच्यावर लक्ष पण देत नव्हतं. दॅट इज हाऊ वी स्टार्टेड. तो मी रेकॉर्ड केला आणि मी एका लोकल डेली न्यूजपेपर एका रिपोर्टरला बोलवून आय मेड हिम रेकॉर्ड ऑल दॅट. आणि सेम टू सेम त्यांनी मग न्यूजपेपर मध्ये छापलं की असं असं पाण्यासाठी जागृती करत आहेत. व्हॉट हेल्प्ड मी इन 2015 वॉज पाणी नव्हतंच त्या वर्षी. सो करेक्ट टाइमला आम्ही मैदानात उतरलो असं म्हणायचंय. तर तेव्हापासून सुरू झालं. आणि मग मी काय आयडिया केली की मी स्कूल्समध्ये जिथे माझे फ्रेंड्स टीचर्स होते किंवा बोर्ड मेंबर्स होते, मॅनेजमेंटमध्ये कोणी ओळखी होत्या, तर आय टू गो अँड टेल देम की तुमच्या स्कूलमध्ये मला फक्त 20 मिनिटं द्या, ओनली 20 मिनिट्स टू टॉक टू द स्टुडंट्स. कसं आहे ना, एक सीडी आहे विच इज ऑलरेडी, त्याच्यावरती ते फुल आहे रेकॉर्ड वॉट एव्हर केलेलं आहे. त्याच्यावरती मी तुला रिराईट कर म्हटलं, इट इज व्हेरी डिफिकल्ट. पण जर मी तुला एक नवीन सीडी दिली आणि ह्याच्यावर रेकॉर्ड कर, ह्याच्यावर राईट कर, तर यू कॅन डू इट व्हेरी वेल. तसं आम्ही मोठ्या लोकांच्याकडे गेलो नाही, बिकॉज त्यांचे ऑलरेडी बिलीव्स आर सो हार्डकोर की ते कट करून दुसरे व्हेरी स्ट्रॉंग. यू कॅन टेल देम. ते म्हणतात मी 22 वर्षापासून संसार करतेय, तू मला शिकवणार आहेस भांडी कसं घासायचं, व्हॉट एव्हर. सो आम्ही टार्गेट केलं 5th स्टँडर्ड. असे खूप इन्सिडेंट्स आहेत जे मला आता हसू येतं. पण आय हॅव बीन ड्रिव्हन अवे की दरवाजा बंद करून असं जसं पळवतात ना की निघ इकडनं, आम्हाला सांगायची गरज नाही. सो आम्ही मुलांना टार्गेट केलं. आणि डीपी, सेंट जोसेफ, दीज वर द फर्स्ट स्कूल्स. बीके मॉडेल स्कूल, बालिका आदर्श, हे स्कूल्स आम्ही सुरुवात केली इन द मंथ ऑफ नोव्हेंबर, दिवाळी नंतर. आणि त्याच्यानंतर एक स्कूल, मग दुसरी स्कूल, दुसरी स्टुडंट मे टेल अनदर टीचर, मग ते टीचर दुसऱ्या टीचरला सांगत, असं करत करत वी कवर्ड मॅक्सिमम स्कूल्स इन बेलगाम.
वी ऑल्सो आम्हाला इकडच्या पॉलिटिशियन्सची पण खूप मदत मिळाली. पण त्यावेळेला कसं व्हायचं, ते पॉलिटिशियन जायचे आणि 10 मिनिटं आम्हाला बोलायला द्यायचे आणि मग आवरा करायचे. सो वी डिसाइडेड की आम्ही त्यांच्याबरोबर नाही काम करणार, विल डू इट सेपरेटली. मग मी एक मग त्यावेळेला ना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ऑफ द कर्नाटका अर्बन वॉटर सप्लाय मिस्टर प्रसन्न मूर्ती म्हणून होते. त्यांनी माझा व्हिडिओ बघितला होता माझ्या पेजवरती आणि त्यांनी माझा नंबर शोधून ही कॉन्टॅक्टेड मी डायरेक्टली आणि ही सेड टुमॉरो यू हॅव टू बी इन माय ऑफिस, समन्स टाईप. मला वाटलं मी काय चूक केली आहे अर्बन वॉटरचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मी खूप घाबरले होते आणि ॲज सून एज आय वेंट टू हिज ऑफिस आय सेड सर मी उद्यापासून सगळं बंद करते, आय एम व्हेरी सॉरी. तर ही सेड नो यू डोंट हॅव टू स्टॉप, उद्यापासून यू आर गोइंग टू वर्क फॉर अस. म्हणजे वर्क फॉर अस ऍज इन आम्ही करू शकत नाही अवेअरनेस, ते तू करायला हवं. सो त्या सरांनी मला खूप स्कूल्सचे खूप कॉलेजेसचे परमिशन्स मिळवून दिले. आणि मग ते होत गेलं की ज्या स्कूलमध्ये मी लेक्चर करायचे ना सोशल मीडियावर त्याचं मी घालतच होते त्या दिवशी की या दिवशी वी वेंट टू दिस स्कूल, आम्ही हे प्रोग्राम्स केले, हे फोटोज आहेत, दीज आर द पॉइंट्स विच वी हॅव टोल्ड टू फॉलो, तुम्ही पण फॉलो करा. म्हणजे काय व्हायचं, त्या स्कूलच्या मुलांचे पेरेंट्स जर त्या माझ्या पेजवर असायचे तर दे ऑल्सो शेअर इट. हा, मग मी मुद्दाम त्या स्टुडंटचा फोटो काढून माझ्या बरोबर घ्यायचे तर त्यांचे पेरेंट्स ते शेअर करायचे, ऍटलीस्ट तुमच्या मुलासाठी तरी म्हणून शेअर करा म्हणायचे मी पण त्यांना. सो वी स्टार्टेड युझिंग अ लॉट ऑफ टॅक्टिक्स येस ऑफकोर्स. हे सगळं जेव्हा होतं ते जुळून येतं तेव्हाच ते कुठेतरी काहीतरी घडायला लागतं असं आपण म्हणू शकतो. पण मला विचारायचं आहे की तुला दिल्लीच्या एका मॅनेजमेंट कॉलेजमधून आणि पुण्याच्या एका मॅनेजमेंट कॉलेजमधून कॉल आला विथ द हेल्प ऑफ, म्हणजे तुझ्या काहीही कॉन्टॅक्ट नव्हता आणि स्टील तुला त्यांनी बोलवलं लेक्चरसाठी, तर हे कसं शक्य झालं? मला अजूनही ते मोमेंट आठवतात ना, आय गेट गुज बम्स. आय डोंट नो तुला इथून दिसतं की नाही, बट 10th फेब्रुवारी 2018 आणि मी माझ्या फ्रेंडच्या घरी होते इन रायबाग आणि आम्ही फार्म हाऊस मध्ये मजा करत होतो आणि प्रोफेसर शिल्पी सक्सेना म्हणून तिचा मला फोन आला आणि शी सेड मैं पेज फॉलोवर हूँ आणि एका माउंट अबू मध्ये एका मेडिकल कॉन्फरन्ससाठी शी वॉज ती पण तिथे एक मेंबर होती म्हणे. आउट ऑफ 5,000 पार्टिसिपेंट्स शी वॉज वन ऑफ द पार्टिसिपेंट्स आणि आय हॅड मेट हर देन माउंट अबू मध्ये. आणि आय डिडंट नो ती नोएडामध्ये काय करते किंवा दिल्लीमध्ये ती प्रोफेसर आहे मला काही माहिती नाही. आय जस्ट न्यू दॅट ती पेज फॉलोवर आहे. आणि तिने माझा नंबर घेऊन तिने मला फोन केला आणि आधी जेव्हा तिने म्हटलं की हमारे प्रिन्सिपल आपको इन्व्हिटेशन भेजेंगे, मी तिला म्हटलं शिल्पी इट इज नॉट April 1st यार, एप्रिल फुल क्यू बना रही हो. तर तिने म्हटलं नाही आय एम व्हेरी सिरियस. मी म्हटलं वर्ल्ड वॉटर डे, एवढे मोठे मोठे स्पीकर्स, दे हॅड एक्सलंट स्पीकर जे त्या दिवशी आले होते, पण इवन यू हॅव बीन अलॉटेड 60 मिनिट्स, तर तू येऊ शकतेस का? आय वॉज सो शॉक्ड की मला खरं नाही वाटलं. मी म्हटलं एवढ्या स्पीकर्सना सोडून तू मला का बोलवतीयस? तर ती म्हटलं की आय हॅव सीन युअर व्हिडिओज आणि आय हॅव सीन युअर पेज, आय थिंक तू जास्त चांगलेपणाने कन्व्हिन्स करू शकशील आमच्या आर्किटेक्चर आणि सिव्हिल डिपार्टमेंटला टू बिल्ड मोर रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स. तसं करत आय वेंट टू दिल्ली आणि दॅट सेम इयर 2018 मार्चमध्ये माझी कॉलेजमध्ये एक फ्रेंड होती. वी डिडंट हॅव कॉन्टॅक्ट फॉर ऑलमोस्ट 12-13 इयर्स आणि ती पुण्यामध्ये त्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहे, मला माहिती नव्हतं. आणि शी हॅड ऑल्सो सीन द पेज आणि तिने मला विचारलं तू प्रॅक्टिस नाही करत आहेस? मी म्हटलं आय गेव अप प्रॅक्टिस लॉंग अगो. मग तिने मला वुमेन्स डे दिवशी शी सेड की अशा बायकांना आम्ही प्लॅटफॉर्म देतोय हु आर नॉट प्रॅक्टिसिंग व्हॉट दे हॅव लर्न, पण ते भलतंच काहीतरी करतायत. सो यू आर द परफेक्ट पर्सन फॉर इट. सो असं करून आय वेंट टू दीज प्लेसेस. म्हणजे असं इट वॉज लाईक अ लिंक की कोणीतरी सांगितलं, असं नाही की आय हॅव अप्रोच एनीबडी. इवन डीसीचा प्रोग्राम होता बागलकोटमध्ये लास्ट इयर, मी त्यांना म्हटलं की तुम्हाला कसं कळलं, कन्नड तरी मला येत नाही आज, तर तुम्हाला कसं कळलं? ही सेड त्या माणसाने सांगितलं, ही गेव युअर रेफरन्स. कोण माणूस मला अजूनपर्यंत माहिती नाही. पण हे असंच द पॉवर ऑफ सोशल मीडिया इज सो मच ना की एक व्हिडिओ बघितला, त्यांना त्या व्हिडिओ आवडलाय आणि दे हॅव ट्राय टू सर्च की कोण आहे ही मुलगी किंवा वॉट एव्हर हा ग्रुप कोण आहे, आणि दे हॅव स्ट्रेट अवे कॉल्ड मी देअर. सो मला वाटतं की बिकॉज दिस इज ऑन सोशल मीडिया, आजकालच्या युथनी ना सोशल मीडिया शुडंट बी मेड अ टूल टू फ्लॉन्ट युअर मटेरियलिस्टिक बिलॉंगिंग्स. एक्झॅक्टली. म्हणजे मी या पॉइंटकडे येणार आहे
कारण खूप म्हणजे आपले पेरेंट्स असं म्हणत असतात की अरे काय सारखी सोशल मीडियावर असते, काय सारखी येस, फेसबुकवर येस, असते किंवा काय सारखे. येस. पण हा सोशल मीडिया जर का एक स्ट्रॉंग टूल म्हणून आपण वापरला एखाद्या चांगल्या कामासाठी, देन ते काम कुठल्या कुठे नेऊन ठेवतं आणि मग ते कम्युनिटी बनते त्याची अख्खी. मग ती फ्रेंड लिस्ट राहत नाही. दॅट विल बिकम अ येस, कम्युनिटी. आणि ही ताकद आहे सोशल येस, येस, मीडियाची येस. असं मला वाटतं. आणि खरंच म्हणजे एक चळवळ म्हणू शकतो आपण त्याला, की एक चळवळ या सगळ्या थ्रू आपण चालू करू शकतो. Facebook झालं, Instagram झालं आणि Twitter झालं. या सगळी बरोबर. माध्यमं वापरून तू आज काम करतेस. तर मला अजून एक खूप वेगळा प्रश्न विचारायचा आहे, की आता आजकाल पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन हे 2 खूप महाराष्ट्रात मोठे फाउंडेशन्स आहेत. ज्यांचं फाउंडेशन. काम येस, खरोखर खूप मोठं आहे आणि खूप योगदान आहे त्यांचं या सगळ्यासाठी. येस, तर तुझं काम या येस, सगळ्यापेक्षा येस. किती वेगळं परफेक्ट. आहे आणि नेमकं काय कव्हर करतं तुझं काम? बिफोर आन्सरिंग दॅट क्वेश्चन, मी लास्ट इयर श्रमदाना दिवशी पाणी फाउंडेशन बरोबर सांगलीच्या विटा त्या ठिकाणी आय हॅव डन श्रमदान फॉर 1 होल डे. हो. आणि इट वॉज अमेझिंग. म्हणजे कसं लोक एकत्र येऊन दे फाईट अ बेसिक प्रॉब्लेम. सो आय हॅव वर्क विथ पाणी फाउंडेशन. आणखीन एक सांगायचं म्हणजे 2015 मध्ये जेव्हा मी लोक गोळा करत होती की ह्या चळवळीमध्ये मला तुम्ही सपोर्ट करा, त्यावेळेला अजंता हॉटेलमध्ये मकरंद अनासपुरे सर आले होते ओह! नाम फाउंडेशनचे. नाम फाउंडेशन. ही एका इनॉग्रेशन साठी आले होते आणि ही वॉज देअर. आणि मी माझी पर्स, मोबाईल सगळं सोडून त्यांच्याकडे पळत गेले आणि त्यांचे सेक्युरिटी मला काय काम आहे. आणि मी अगदी सर 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 मला पण तुमच्यासारखं काम करायचं, मला पण तुमच्यासारखं काय मी काय करू, मी कसं. हां, अँड हां, ही हां, ओनली हां. सेड वन थिंग. मला ते असून डोक्यात आहे. यु नो व्हॉट ही सेड? ही सेड कुणाची वाट बघू नका, तुम्ही सुरू करा. दॅट इज ऑल हां. ही सेड. आणि ही वेंट अवे. ही सेड कुणाची वाट बघू नका, तुम्ही सुरू करा. 15 सप्टेंबर 2015 मला वाटतं तो डेट होता. वाह! अजंता हॉटेलमध्ये. आय स्टील रिमेंबर. आणि माझा फोटो पण आहे. आय कॅन शो दॅट ॲज अ प्रूफ ऑल्सो. ही ओनली सेड दॅट बस. आणि त्याच्यानंतर मी सुरू केलं. आता नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन हे खूप मोठे ऑर्गनायझेशन्स आहेत. मेंबर्स खूप आहेत, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स खूप आहेत. आणि अशा मोठ्या ऑर्गनायझेशन्स ना खूप कॉम्प्रोमाइजिंग असतात. लोकांचं ऐकतात. हं, दे हं. टेक ऍडवाइस फ्रॉम एव्हरीबडी आणि काम करतात. द मेजर डिफरन्स बिटवीन माय फाउंडेशन इज मी कुणाचंही ऐकत नाही. मी फक्त माझं ऐकते. आणि फॉर दॅट रिझन कोणालाही माझ्या बरोबर काम करायचं नाहीये. आणि माझ्या सीएनी क्लिअर सांगितलं, तू 1% कंपनीसाठी रजिस्टर कर, दॅट इज परफेक्ट फॉर यू. मी हं. म्हटलं, काका असं का वाटतं तुम्हाला? अरे तुझ्यासारख्या भांडखोर पोरी बरोबर कोण काम करणार? तू रस्त्यावर माणूस पाईपनी गाडी धुतो, तू त्याला आई बहिणीची शिव्या देतेस, कोण तुझ्या बरोबर काम करणार? म्हणून द डिफरन्स इज दॅट मी 1% कंपनी म्हणून सुरुवात केली. म्हणजे ना सुखदा, संपदा, द रिझन इज माझ्याकडून जरी काही चूक झाली ना, तर आय कॅन टेक द एंटायर ब्लेम फॉर इट. हं, आणि मी हं. सक्सेसफुल झाले तरी ना, आय कॅन टेक द एंटायर क्रेडिट फॉर इट. म्हणून माझ्या कंपनीमध्ये देर आर नो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, देर आर नो प्रमोटर्स, देर इज नो सेक्रेटरी, फायनान्सर, कोणी नाहीये. माझ्या कंपनीचा फक्त एकच मुद्दा आहे आणि तो आहे काम. एका कम्युनिटी पेज पासून ते कंपनी रजिस्टर करणं हा जो प्रवास आहे तुझा, तो खूप इंटरेस्टिंग आहे असं मला वाटलं. आणि त्याच्यामधले काही गोष्टी जर तू आम्हाला शेअर करू शकलीस विथ द हेल्प ऑफ सोशल मीडिया, तर ते आम्हाला येस. सांग. येस. लाईक आय सेड, जिथे मी ऍज अ स्पीकर जात होते ना, द फर्स्ट थिंग दे आस्क यू इज तुमचं नाव काय आहे, व्हॉट इज युअर नेम, आणि तुम्ही कुठल्या कंपनी, यू कम फ्रॉम विच कंपनी. सो मी माझ्या हस्बंडना बघायचे, वेन एव्हर इज टू गो, त्यांचं नाव विचारायचे, मग ते पट करून कार्ड काढून द्यायचे. आणि आय टू फील मी पण कार्ड काढून दिलं असतं, पण व्हॉट कंपनी आय रिप्रेझेंट. आय कॅन टेल मी फेसबुकच्या एका पेज, आय बिलॉंग टू अ पेज, किंवा मी फेसबुक पेजची ऍडमिन आहे. दॅट इज नॉट अ क्रेडेन्शियल, यु नो, ऑर अ डेझिग्नेशन. मी तरी पण 4 आणि वर्ष तुझं काम काम केलं. आय त्याच्यापेक्षा सेट खूप माय मोठं आहे बेस की म्हणजे मी. खरं तर. इट्स नॉट लिमिटेड टू ओनली फेसबुक. यू येस, आर डुइंग वर्क अँड देन पुट इट ऑन फेसबुक. इट्स येस, इट्स अ रिव्हर्स अ डिफरंट थिंग. थिंग. म्हणजे हां.
ऍक्च्युली रिव्हर्स आहे. सो माझ्या डोक्यात मनातही नव्हतं की आय विल रजिस्टर, बिकॉज तितकी माझ्यामध्ये शक्ती नव्हती असं मला वाटतं की आय विल टेक केअर ऑफ अ कंपनी. नाही, मोस्ट पीपल सेड शी कॅनॉट बी अ गुड बिझनेसमॅन. कारण टू बी अ बिझनेसमॅन यू हॅव टू बी डिप्लोमॅटिक किंवा डिप्लोमॅट. थोडं. मी डाकू, आय एम अ डाकू, म्हणजे लिटरली मला गुंड म्हणतात, लेडी गुंड म्हणतात इथे बेळगावात. सो माझ्या डोक्यात नव्हतं. आय वॉज जस्ट लाईक काम करायचं, फिनिश. नंतर मला रिअलाइज झालं की आय कॅनॉट, लोकांकडून मी फंड्स घेऊ शकत नाही. आणि मागच्या वर्षी ना फ्लड्सच्या वेळेला अशी गोष्ट झाली, आय वॉज सो टच्ड की लोकांनी मला म्हटलं तुझं बँक अकाउंट दे. म्हणजे बाहेरून पैसे पाठवलेत, आउट ऑफ इंडिया आपण थोडे लोकांनी पैसे पाठवलेत की हे पैसे कुठेतरी युज कर. मी म्हटलं पण यू आर सेंडिंग इट टू माय सेव्हिंग्स अकाउंट, हाऊ आर यू शुअर की मी हे माझ्या मतलबसाठी वापरणार नाही. दे सेड दॅट वी नो. आणि ते सेंटेन्स वॉज इनफ फॉर मी. आम्ही तुला ओळखतो. आणि थोड्या जणांतरी इतकी मोठी डोनेशन पाठवले, 25,000 ते 50,000. दे हॅव सेंट कॅश ऑन माय सेव्हिंग्स बँक अकाउंट. पण त्यांनी मला विचारलेलं नाहीये की तू हे पैसे कुठे खर्च केलेस. दे व्हेरी वेल न्यू की तू हे बरोबर ठिकाणीच खर्च करणार. सो जर मला असे कामं करायची आहेत तर आय हॅड टू हॅव अ बँक अकाउंट. आणि हे बँक अकाउंट जेन्युइन असण्यासाठी आय हॅड टू हॅव अ फाउंडेशन विच पीपल ट्रस्ट आणि दे सेंड मनी. म्हणून मला एनजीओ रजिस्टर करावीच लागली. इट्स लाईक होम स्कूलिंग आणि यु नो व्हॉट यू से रेग्युलर स्कूलिंग. रेग्युलर दोन्हीमध्ये खूप फरक आहे. यू हॅव टू हॅव कोणतरी तुमच्या वरती आहे की मी या फाउंडेशनला रिप्रेझेंट करते. पण माझ्या मनातही नव्हतं. आणि माझ्या फॉलोअर्सनी मला लिटरली मिरची नाही, यू हॅव टू रजिस्टर. माझ्या सीएनी, कंपनी सेक्रेटरीने माझ्याकडून पैसे पण घेतले नाही. बिकॉज लिटरली मी सांग, आय शुडंट बी टेलिंग दिस ऑन. ही सेड की नाही, व्हॉट वर्क यू आर डुईंग त्याच्यासाठी आय कॅनॉट टेक मनी. सो माझी कंपनी त्यांनी फ्री मध्ये रजिस्टर करून दिली. ही डिडंट टेक हिज चार्जेस. ग्रेट सो ग्रेट वर्क दिस ऍक्च्युली. वॉज. तुझे इतके सगळे फॉलोअर्स आहेत आता आणि यू हॅव रीच्ड सम पोझिशन ऑन सोशल मीडिया. तर आता तुला वाटतं का की आता कन्सिस्टंटली पुन्हा एकदा फेसबुकवर किंवा इन्स्टावर आणि ट्विटरवर आपण सतत पोस्ट करायला पाहिजे, की ते किती नेसेसरी आहे? म्हणजे फॉर अ स्टार्टअप, म्हणजे जर का उद्या उठून जर कुणाला असं वाटलं की नाही मला काहीतरी बदल घडवायचा आहे, तर हाऊ शुड आय स्टार्ट? तर किती नेसेसरी आहे ते कन्सिस्टंटली पोस्ट टाकणं किंवा म्हणजे त्याचं शेड्युलिंग? अच्छा. आता जर मी तुला म्हटलं की 12चे पाडे म्हणून दाखव, टेबल्स ऑफ 12. सो विल यू बी एबल टू टेल मी द टेबल्स ऑफ 12? 12 नॉट वन्स आर 12, 12 नॉट 24, 12 बरं, 5चं टेबल, हा 5चं टेबल तरी म्हणशील ना? युल बी हा एबल टू से इट व्हेरी फास्ट. 7चं टेबल, 8चं हा टेबल आपण म्हणू शकतो. आपण का म्हणू शकतो हे टेबल तुला माहितीये का? आपण जर फक्त तिसरीत ते टेबल शिकून जर विसरलो असतो, आज आम्ही कॅल्क्युलेटर घेऊन बसलो असतो. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल हिअर इज, आपण ते परत 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 वाचून, आता फॉर एक्झाम्पल नॅशनल अँथम जनगण म्हणून आम्ही काय रोज वाचतो काय काही नाही, पण ज्या स्टेज मध्ये ते आमच्या डोक्यात कंटिन्युअसली ऐकून 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 ते इतकं, येस, हॅमरिंग, आम्ही सबकॉन्शियस काय अनकॉन्शियस स्टेट मध्ये ऑल्सो वी विल रिसाइट द नॅशनल अँथम व्हेरी परफेक्टली. व्हेरी वेल. सो मला असं चेंज आणायचं आहे या, की लोकांनी झोपेत सुद्धा त्यांना पाणी वेस्ट करण्याचं स्वप्न सुद्धा पडू नये. मी ह्या लेवल पर्यंत आय वॉन्ट टू डू इट, आणि फॉर दॅट आय हॅव टू डू इट कंटिन्युअसली. आता बायो एन्झाईम मी मगाशी तुला सांगितलं, त्याचे मी खूप अराउंड 30 to 40 पोस्ट आहेत, पण आय मेक इट अ पॉइंट की एव्हरी वीक आय रिपोस्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने. आणि मला 1-2 लोक फोटो पाठवतातच की मॅम आज हम लोगों ने ये बायो एन्झाईम बनाया है. काल रात्रीच मला एका दिल्लीच्या बाईकडून आय गॉट अ मेसेज फ्रॉम हर. शी सेड बघा मी बनवलेलं आहे, इज इट करेक्ट? तर इफ इट इज करेक्ट, मी माझ्या फुल कम्युनिटीमध्ये आय विल टेल देम टू डू इट. सो जर मी हे पोस्ट टाकलं नाही, आणि ना आय हॅव सीन वन थिंग, कुठला पोस्ट कधी महत्वाचा ठरेल यू कॅन नेव्हर प्रिझ्युम इट. आता गव्हर्नमेंटचा एक ग्रुप आहे जल शक्ती, मिनिस्ट्री फॉर वॉटर अँड रिसोर्सेस. तर त्या ग्रुपमधल्या एका बाईनी 2019चा माझा व्हिडिओ बघितला आणि त्या दिवशी त्या व्हिडिओला 45 शेअर झाले इन 1 hour. हो. आणि द ओरिजिनल जो ब्लॉग होता, म्हणजे जे राईटअप होतं, दे कॉल्ड मी अँड दे आस्क्ड मी की
ये कैसे बनाना है, म्हणजे हंड्रेड्स ऑफ क्वेश्चन्स, आणि आय वॉज व्हेरी हॅपी. मी म्हणते प्रश्न विचारा, हो. डोंट स्टॉप डुईंग इट. सो देर इज नो स्टॉपिंग इथे, म्हणजे हे फॉलो करायलाच हवं. आता मी ट्विटरवर पण हळूहळू आय एम बिंग वोकल. मी अक्षय कुमार ना टॅग करते खूपशा वेळेला की हार्पिक प्रमोट करू नका. अजूनपर्यंत मला आन्सर आलं नाहीये, बट आय कांट स्टॉप. मी आता जर थांबले ना की इट इज लाईक आय एम लीडिंग. आता एक ट्रेन आहे आणि मी त्या ट्रेनचे इंजिन आहे. जर मीच थांबले तर मागचे सगळे जण थांबणार. येस. तो माझ्याकडे ऑप्शन नाहीये. आय हॅव टू Consistency कीप is the मुव्हिंग. word. Yes, Basically, yes, yes. consistency is the word. The So word, yes, you have yes. to be consistent in posting it, in promoting yourself and your brand. So that's a key Yes, yes, for yes. changing something. Trade secret. Trade secret. Yes. Okay. So खरंच आरती तुझ्याशी आज गप्पा मारून इतकं भारी वाटतंय आणि सुंदर पाऊस पडतोय. म्हणजे व्हॉट अ कोइन्सिडन्स, आपण पाण्याबद्दल गप्पा मारतोय आणि पाऊस पडतोय. तर नाही खरंच. पण सगळ्यांनी मला असं वाटतं की पाणी वाचवायला पाहिजे. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तू आज काय मेसेज देशील, आणि तुझा मेसेज हा खरंच सगळ्यांसाठी खूप महत्वाचा ठरेल असं मला वाटतंय. तर तो काय असेल मेसेज आमच्या सगळ्यांसाठी? मी हिंदीमध्ये एक SMS वाचला होता की लोगों को तो भगवान से भी शिकायतें है, तो इंसान की क्या औकात. ह्याच्या मागे मेसेज असा लपला आहे की आपल्या आयुष्यामध्ये काही चुकीचं घडतं तेव्हा आम्ही देवाला ब्लेम करतो, सरळ सरळ, भगवान तुमने हमारे साथ ऐसा क्यों किया. तर मला वाटतं जसं शिशुपालला श्रीकृष्णांनी 100 हे दिले होते ना चान्सेस, की 100 अपराध तुला माफ आहेत, आणि त्याच्यानंतर मग तुझं जे सुरू होणार आहे डिस्ट्रक्शन, त्याला मी काही करू शकत नाही. सो आपण 100 क्रॉस करून आणखीन 100 अपराध झालेले आहेत आपले. देवानी आम्हाला तरी सांगितलेलं आहे. येस. आणि त्यामुळे आम्हाला हे सगळं दिसतं. कोरोना, आय एम नॉट सेइंग डायरेक्टली रिलेटेड, पण कुठे ना कुठे एव्हरी प्रॉब्लेम इज रिलेटेड टू क्लायमेट चेंज. फ्लड्स म्हणा, फॅमिन म्हणा, कुठे पाणी नाही, कुठे भरपूर पाणी. सो दिस इज ऑल बिकॉज ऑफ आपण नॅचरल रिसोर्सेस नीट काळजी करू शकत नाही. सो माझा मेसेज असा आहे की जेव्हा तुमच्याकडे पाणी संपतं तेव्हा ह्या इंडिपेंडन्स डे दिवशी तुम्ही वॉटर इंडिपेंडंट व्हा. आय डोंट विश की तुम्हाला, यू शुड बी वॉटर इंडिपेंडंट. कुणाच्या घरी जाऊन आपल्याला पाण्यासारखी बेसिक वस्तू मागण्याची पाळी आमच्यावरती येऊ नये. आणि त्यासाठी फक्त तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये छोटे छोटे चेंजेस केलं तर. एका 8वीच्या मुलांनी मला विचारलं होतं, मॅडम काय पाणी प्यायचं बंद करायचं काय, दात घासायचं बंद करायचं काय, आंघोळ करायचं बंद करायचं काय. सो आय सेड नाही, सगळे गोष्टी ना सबस्टिट्यूट आहे. आंघोळ करताना शॉवर बंद करा, दात घासताना नळ बंद करा. पाणी, येस, पाणी तुम्ही 8 ग्लास प्या, 9 ग्लास प्या. वॉटर शुड गो डाऊन युअर थ्रोट, इट शुड नॉट गो डाऊन द ड्रेन, असं मी म्हणते. सो दिस इज द मेसेज. प्लीज बिकम वॉटर इंडिपेंडंट, आणि प्रत्येक गोष्टीला शासन आणि देवाला ब्लेम करू नका. दॅट इज माय मेसेज ऑन इंडिपेंडन्स डे. क्या बात है. वॉटर इंडिपेंडेंट बना, हा इतका स्ट्रॉंग मेसेज आहे या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. आणि खरंच आरती, थँक्यू सो मच, तू जेवढा वेळ दिलास आम्हाला आणि आमच्याशी गप्पा मारल्यास इतक्या छान, आणि खूप सुंदर मुद्दे सांगितलेस, की तुझी जर्नी शेअर केलीस, तुझी स्टोरी शेअर केलीस. आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना सुद्धा हा एपिसोड नक्कीच आवडेल, कारण याच्यामध्ये मूलभूत गरजांविषयी काही बोलणं झालेलं आहे. आणि तो तुम्ही नक्की बघा. आणि मला काही तुमचा फीडबॅक असेल किंवा तुम्हाला काही पाण्याबद्दल म्हणायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा. आणि हा एपिसोड कसा वाटला तेही कळवा. आणि मी एक लाईन सांगते आज, की सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ, सेव्ह इंडिया अँड सेव्ह वर्ल्ड. तर हा मेसेज आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया आणि या मेसेजकडे वाटचाल करूया. तर हा स्वातंत्र्य दिन तुम्हाला सगळ्यांना वॉटर इंडिपेंडेंट बनवू दे, हीच रिअल वर्क्स मुंबईची इच्छा आहे. आणि रिअल वर्क्स मुंबई हे YouTube चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत आणि वेगवेगळ्या स्टोरीज तुम्हाला सांगणार आहोत.
तर सबस्क्राईब करायला विसरू नका रिअल वर्क्स मुंबई हे युट्यूब चॅनल. सो आपण परत भेटूया एका नवीन स्टोरीसह, नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत बाय बाय, सी यू. आणि थँक्यू सो मच आरती. तुला इथे येऊन कसं मोस्ट वाटलं? वेलकम. मला मी कायम असं म्हणते की 5 जणी माझ्या समोर बसले आणि माझी चावी फिरवली की मी बोलायला सुरुवात करते. सो माझा अजेंडा असा आहे की ऍटलीस्ट 100 पैकी एका व्यक्तीने जरी ऐकलं असेल हे, आणि जर त्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज केलं असेल, तर डेफिनेटली माझ्यासाठी इट इज सक्सेस. म्हणजे आय डोंट एक्सपेक्ट एनिथिंग एल्स, की बाकी मी काही एक्सपेक्ट करत नाही प्रोग्राम्स मधून. मला फक्त इतकं सांगायचं असतं की मी बोलतीये, प्लीज माझं ऐका, बिकॉज आय हॅव गॉन थ्रू द पेन ऑफ नॉट हॅव्हिंग वॉटर. सो ते तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून एनी प्लॅटफॉर्म इज अ पॉझिटिव्ह प्लॅटफॉर्म फॉर मी. सो मला Yes. बोलवल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मगाशी तू एक वाक्य म्हणालीस की यू हॅव डेफिनेटली रिच्ड अ पोझिशन. अजून ती पोझिशन खूप दूर आहे आणि आय एम नॉट इव्हन एमिंग ॲट दॅट पोझिशन. माझ्यासाठी हे छोटे छोटे जे हॅपीनेसेस आहेत ना, दॅट मॅटर्स मोस्ट टू मी. येस येस. नाही, आणि तुझी जी तळमळ आहे ना पाण्याबद्दलची किंवा पाण्यासंदर्भातली, तर ती खूप लोकांपर्यंत पोहोचू दे असं माझं म्हणणं आहे. आणि ती पोहोचेल लोकांपर्यंत. आणि तुझी ऑर्गनायझेशन आणि तुझं जे इच्छा आहे किंवा तुझी जी तळमळ आहे, तर ती अजून मोठी होऊ दे आणि ही चळवळ म्हणून येऊ दे तथास्तु. समोर, असं मला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि रिअल वर्क्स मुंबई कडून या शुभेच्छा आहेत. सो थँक्यू सो मच आरती. आणि आपण भेटूया नक्कीच आणि समोरासमोर बसून लवकरच गप्पा मारूयात. येस, हा कोरोना लवकर संपू दे, हे क्लायमेट संपू चेंज द्या. लवकर संपू दे, आपण प्रार्थना करूया. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नक्कीच वॉटर इंडिपेंडेंट बना, हा एक स्ट्रॉंग मेसेज घेऊन हा एपिसोड आपण इथेच थांबूया. पण असे जर तुम्हाला स्टोरीज आणि खऱ्या स्टोरीज ऐकायचे असतील तर रिअल वर्क्स मुंबई ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या स्टोरी नंतर सुद्धा खूप सुंदर सुंदर स्टोरीज येणार आहे आणि मीही आज तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहे. सो डू इट टुडे.